केवढी चेकिंग चालू आहे बघा. इथे रोज असतं. मी रोज या रस्त्याने जातो, इथे रोज चेकिंग असते. इथे 2 बोर्ड लागतील, एक इथे लागणार आणि एक इथे लागणार. आता ऑक्स लाईट लावायचं काम चालू आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ होणार आहे माझा टुरिंग सेटअपबद्दल. मी पुन्हा इन्स्टॉल करतो आहे पूर्ण माझं टुरिंग सेटअप. पॅनियर्सचे रॅक लागतील, उंचवाली विंडस्क्रीन येईल, पुन्हा ऑक्झिलरी लाईट काढून ठेवलेली. हे मार्क दिसतं आहे, हे ऑक्झिलरी लाईटचे मार्क्स आहेत. तर ते पुन्हा इन्स्टॉल करायचं आहे आज, कारण मी जाणार आहे IBWला नेक्स्ट वीक. म्हणून मी पुन्हा सेटअप करतो आहे टुरिंगसाठी. तर चला निघूया. तर मी निघालो आहे घाटकोपरमधून. मी जसं तुम्हाला माहिती आहे, मी राहतो घाटकोपरला. त्यांना कोणाला नाही माहिती, जे कोण पहिल्यांदा हा ब्लॉग बुक करत असेल, मी त्यांच्यासाठी हे इन्फॉर्मेशन देतो. मी आता चाललो आहे दुकानावर आमच्या कळंबोलीला, कारण माझं सगळं सामान तिथेच आहे बाईकचं, कारण मी तिथे सगळं काढून ठेवलेलं. केवढी चेकिंग चालू आहे बघा. इथे रोज असतं. मी रोज या रस्त्याने जातो, इथे रोज चेकिंग असते. हे काय चेकिंग करत असतात, सगळ्या गाड्या थांबवतात. आता ते इलेक्शन पण संपलेत, तरी पण एवढ्या सगळ्या गाड्या थांबवल्यात. आता मी जस्ट मानकोतवरून लेफ्ट घेतला आणि लागलो आहे वाशी हायवे. असंच मी म्हणजे ह्याच हायवेने मी IBWसाठी पण जाणार आहे. मी तेव्हा दाखवीन तुम्हाला हा रस्ता. तर आता मी काही नाही शूट करत, मी जातो डायरेक्ट दुकानावर. तिथेच आपण भेटूया. तर मी तुम्हाला बोललेलो की आपण दुकानावरच भेटू, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी एक गोष्ट शेअर करावीशी वाटली. ती पण बाईक रिलेटेडच आहे म्हणून. तर इथे एक TVSचं शोरूम आहे, तिकडे सर्व्हिस सेंटर पण आहे. तर जर तुम्हाला माहिती आहे की ती जी 310 गाडी आहे ही इंडियामध्ये TVS बनवतं. पार्ट सगळे इम्पोर्ट होतात बाहेरून, जर्मनीवरून, आणि असेंबलचं काम TVS मोटर्स करतात. त्यामुळे ही गाडी आपल्याला इथे खूप स्वस्त मिळते. तर ह्याचे बरेचसे पार्ट्स आपल्याला TVSमधून मिळू शकतात. म्हणजे TVSची जी बाईक आहे 310 RR, त्या गाडीला आणि ह्या गाडीचे पार्ट्स, म्हणजे त्या गाडीचे पार्ट्स आणि ह्या गाडीचे पार्ट्स बरेचसे सेम आहेत. म्हणजे त्या गाड्यांचे बरेचसे पार्ट्स आणि ह्या गाडीचे बरेचसे पार्ट्स सिमिलर आहेत. तर आपल्याला स्वस्तामध्ये इथे काम होऊन जातं. जे पार्ट्स तुम्हाला BMWला महाग वाटत असेल ते तुम्ही एकदा चेक करू शकता TVSमध्ये. तर मी असाच एक पार्ट घ्यायला आलो आहे. मी इथे प्री बुक केलेला, तो आता आला आहे का नाही बघूया. कारण त्या पार्टची किंमत BMWमध्ये 1600 रुपये आहे आणि तो मला इथे 450ला मिळतो आहे. तर निघतो आता इथून TVSमधून लिट्रा TVS नेरूळ. तर मला पाहिजे होतं त्या गोष्टींपैकी एक गोष्ट नाही आली, बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. आणि अजून काहीतरी मी शोधत होतो ते पण मला सापडलं. तर मी सांगीन सगळ्यांना की तुम्ही पण चेक करा. TVSमध्ये तुम्हाला बरेचसे पार्ट्स मिळतील इथे आणि BMWपेक्षा स्वस्त रेटमध्ये. तर आलोय मी मित्रांनो दुकानावर. आता घड्याळात वाजले 4 आणि खूप उशीर झालाय, तर सकाळपासून खूप काम होतं, त्या कामात बिझी होतो. तर आता आपण करतोय सुरू आपल्या गाडीवर काम, सगळे इन्स्टॉलेशन चालू करतोय. हा टॉप बॉक्स इथे काढून ठेवलाय आणि बबलूबाई पुन्हा आपल्या गाडीवर काम करायला सुरुवात. तर पॅनियर्सचे 2 बोल्ट ह्याच्यात आतमधून लागतात, त्यामुळे मला ही प्लेट काढावी लागते प्रत्येक वेळेला. इथे 2 बोल्ट लागतील, एक इथे लागणार आणि एक इथे लागणार. हे टोटल 4 बोल्ट लागतात आणि एक तो कनेक्शन असतं त्याच्यामध्ये, तो कनेक्टेड असतो.
आणि हे सगळे नटबोल्ट आता पुन्हा लावणार आहे. त्यासाठी आम्ही हे ॲनाबॉनचं थ्रेड लॉक म्हणून येतं, थ्रेड लॉक ट्यूब, ते यूज करतोय. एकदम थोडंसं यूज करणार आहे, कारण पुन्हा खोलायचं झालं तर एकदम टाईट नको होऊन जायला. आता पॅनियर रॅक तर लावून झाले आहेत. आता अजून 2 कामं बाकी आहेत. आपल्याला ऑक्सिलरी लाईट लावायची आणि विंडस्क्रीन लावायची आहे. आता ऑक्स लाईट लावायचं काम चालू आहे. एका बाजूची लागली, दुसऱ्या बाजूची लागते. तर आता गाडीचं काम पूर्ण झालंय. हे बघा, पॅनियर रॅक लागले आहेत, विंडस्क्रीन पण लागली आहे. ती आता तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये दिसेल जेव्हा मी घरी जाईन. आणि ऑक्झिलरी लाईट पण लागली आहे. तर ऑक्झिलरी लाईटचा एक प्रॉब्लेम झाला आहे, ती लागत नाही आहे. त्याचा एक रिले येतो आतमध्ये, मी चेक केला, तो प्रॉब्लेम देतोय. तो रिले चेंज करावा लागेल. तर निघालोय दुकानातून. निघून आता टाईम झाला ऑलमोस्ट. मी म्हणजे वाशीच्या पुढे आलो. तर एक छोटासा अपडेट देतो की हा व्लॉग मी इथेच एंड नाही करत आहे, कारण गाडी आपली परवा जाणार आहे सर्व्हिस स्टेशनला BMW गाडीसाठी. मी पिकअप अरेंज केलं आहे. BMW मोटरआर्टचा माणूस येऊन गाडी घेऊन जाईल सर्व्हिसिंगला, कारण माझा हा लेफ्ट फोर्क आहे, त्यामधून आवाज येतो. मी छोट्या पण बम्पवरून माझी बाईक जर जाते, छोटीशी स्मॉल जम्प होते किंवा स्पीड ब्रेकरवर पण जाते गाडी, तर एक टाक करून आवाज येतो. जसा टायर खाली पडतो ना, शॉक ऑब्सरमध्ये रिलीज होतो, खाली येतो शॉक ऑब्सर, त्याच्यामध्ये टाक्कन आवाज येतो आणि तो मला जाणवतो लेफ्ट हँडला माझ्या, टाक्कन. तर मी तिकडे BMW मोटरआर्टमध्ये बोलणं केलं, तर त्यांनी सांगितलं की आपलं जे ऑइल आहे ते ऑइलची विस्कोसिटी कमी झाली आहे, तर त्यासाठी आपल्याला ऑइल बदली करावं लागेल, त्यामुळे तो आवाज येतो. तर त्या कामासाठी आपली गाडी जाणार आहे. तर मी सोमवारी गाडी येऊन तो मनुष्य घेऊन जाईल आणि संध्याकाळी मी जाऊन गाडी घेऊन येईन. तर मी ते पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कवर करेन, त्यासाठी मी आता ब्लॉग एंड नाही करत आहे. बाकी विंडस्क्रीन कशी वाटते, पुन्हा जागेवर आली आहे. आपलं मोबाईल होल्डर आलं आहे, फुल टुरिंग सेटअप तयार झालं आहे. एक प्रॉब्लेम झाला आहे, जसं मगाशी बोललो, आपलं जे ऑक्सिलरी लाईट आहे त्याचा रिले चेंज करायचा आहे आपल्याला. ते मी करून घेईन उद्या परवामध्ये. मला रिले माहिती आहे कुठला घ्यायचा आहे, तो मी जाऊन घेऊन येईन रिले आणि स्वतःच लावणार. बस एवढंच होतं सांगायचं तुम्हाला. भेटू परवा सकाळी जेव्हा तो मुलगा गाडी घ्यायला येईल. तो वेलकम बॅक टू द मंडे गाईज. तर आज आपली गाडी पाठवायची आहे BMW मोटरआर्ट. नवरीन मोटरआर्टचा माणूस आला आहे आपली बाईक न्यायला. पिकअप अरेंज केलेलं. मी सांगितलेलं की त्याचा शॉकरचा प्रॉब्लेम आहे. तर गाईज आज आहे मंडे. जसं की तुम्ही बघितलं की सकाळी गाडी गेलेली आपली सर्व्हिसला. तर गाडी सर्व्हिस होऊन झाली आहे. सर्व्हिस म्हणजे जे फोर्कचं काम होतं ते कंप्लीट झालेलं आहे आणि मला एकाही रुपयाचा खर्च आलेला नाही. मला खूप छान वाटतं, कारण की जसं सर्व्हिस मॅन्युअलनुसार मी माझी गाडी टाईम टू टाईम BMW मोटरआर्टमध्ये सर्व्हिस करतो. त्यासाठी जी 20,000 किलोमीटरला फोर्क ऑइल चेंज व्हायची जी प्रोसेस आहे, म्हणजे 20,000ला फोर्क ऑइल चेंज होतं आपलं फ्रंट फोर्कचं, ते मी माझ्या सर्व्हिसमध्ये करून घेतलेलं. त्यामुळे मला आत्ता जे फोर्कमध्ये प्रॉब्लेम येत होता, आवाज येत होता, जे ऑइलचा प्रॉब्लेम झाला, ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून मिळालेलं आहे. तर एवढंच अपडेट तुम्हाला द्यायचं होतं. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तर आता नेक्स्ट व्हिडिओ जो येईल माझा, तो माझा IBW रिलेटेड असणार आहे. मी आणि माझे एक फ्रेंड आहेत शैलेश खारे, BMW G310 GS त्यांच्याकडे, आणि अजून एक फ्रेंड आहे पण त्याचं कन्फर्म नाही आहे तो येणार आहे की नाही. तर तो आला तर आम्ही असे 3 जण होणार. तर आम्ही बुधवारी सकाळी निघतो आहे, म्हणजे हा व्हिडिओ माझा उद्या लाईव्ह होईल आणि परवा सकाळी आम्ही निघतो आहे. आम्ही जाणार आधी मालवणात, कोकणामध्ये. ते जे शैलेश खारे आहेत त्यांच्या घरी, शैलू पकडू आपण त्यांना, शैलू त्यांच्या घरी जाणार मालवणात. तर आम्ही थर्सडेची रात्र तिकडे राहणार. त्यानंतर आम्ही फ्रायडेला निघणार तिथून आणि जाणार गोवाला IBW अटेंड करायला. असा प्लॅन आहे आमचा. पुढचा प्लॅन तुम्हाला कळेल पुढचा
व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आजच्यासाठी एवढंच ठेवूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर काही थॉट्स असतील तर ते पण मला सांगा. काय चुकतं आहे, काय अजून करायला पाहिजे का, तर त्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.